या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत गणेश जयंती विशेष 2 प्रकारचे घरगुती आणि झटपट बनणारे मोदक। एक आहे मावा मोदक आणि दुसरे आहेत मुलांना फार आवडणारे पार्ले बिस्किट पासून बनवलेले मोदक। हे दोन्ही मोदक अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तयार होतात। असे हे गणेश जयंती विशेष 2 प्रकारचे मोदक जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्कीच आवडेल। अवघ्या 10 मिनिटात तुम्ही हे मोदक बनवू शकता। फार वेळ लागत नाही, कमी मेहनतीत, कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणारे मोदक। चला तर पाहूया। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम पार्ले बिस्किट पासून मोदक कसे बनवायचे ते पाहूया। तर इथे आपण 10 पार्ले बिस्किट घेतले आहेत आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तोडून घालूया आणि हे फिरून घेऊया। तर हे आपण मिक्सर मधून फिरून घेतला आहे, एका डिश मध्ये काढून घेऊया। यामध्ये इथे मी पाव कप डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे। हे डेसिकेटेड कोकोनट आणि बिस्किटचं पावडर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। इथे आपण छोटं मिल्क मेडचं पॅकेट घेतलं आहे। हे घेतलेलं मिल्क मेड या मिश्रणामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि घट्टसर असं गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे आपण या मिश्रणाचा छान असं घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून कोको पावडर घालणार आहोत। यामुळे मोदकाला रंग छान येतो आणि घरातील लहान पोरं आवडीने खातात। मला इथे थोडं कोरडं वाटत आहे, इथे मी थोडं आणखी मिल्क मेड घालत आहे। आपल्याला मिल्क मेड थोडं थोडं करतच घालायचं आहे। तर पहा, इथे ओलसर असं छान मिश्रणाचा गोळा तयार आहे। आता इथे मी मोदकाचं साचा घेतला आहे, यामध्ये तूप लावून घेऊया म्हणजे मोदक लगेच निघतील, तुटणार नाही। थोडेसे काजू घेतले आहेत, हे मिश्रण या साच्यामध्ये भरूया। इथे मी काजू घेतले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घेऊ शकता। तर ह्या साच्यामध्ये बघा मी व्यवस्थित असं मिश्रण भरून घेतलं आहे आणि या मधोमध या पद्धतीने एक एक ड्रायफ्रूट घालायचं आहे आणि वरून थोडं थोडं मिश्रण लावून हे पॅक करून घ्यायचं। जेव्हा आपण हे मोदक खातो तेव्हा दाताखाली हे काजू आले ना तर छान लागतात। वाव, किती सुंदर, किती सुंदर असे मोदक आपले तयार झाले आहेत। अजिबात वाटत नाही की आपण हे मोदक घरी बनवलेत आणि हे मोदक खाल्ल्यावर कोणी म्हणणार नाही की आपण हे मोदक पार्ले बिस्किट पासून बनवलेत। तर इथे हे आपले पार्ले बिस्किट पासून मोदक तयार आहे। आता आपण माव्याचे मोदक पाहूया। तर त्यासाठी इथे गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप घातला आहे। तूप मेल्ट झालं की यामध्ये 1 कप मावा घातला आहे। हा घेतलेला मावा कमी आचेवर छान 2 मिनिट परतून घेऊया। तर इथे आपल्याला मावा भाजत 2 मिनिटं झालेली आहेत आणि माव्याला छान असं तूप सुटलं आहे आणि माव्याचा थोडा रंग पण बदलला आहे। हा मावा काढून घेऊया आणि हे पूर्णपणे गार करून घेऊया। पूर्णपणे गार झाल्यावर यामध्ये पिठी साखर घालायची आहे। तर आवडीनुसार पिठी साखर घाला। मी इथे 2 टेबलस्पून पिठी साखर घातली आहे। मी आज हे मोदक प्लेनच बनवत आहे। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये वेलची पावडर किंवा व्हॅनिला एसेन्स घालू शकता। तर इथे मोदकचा साचा घेतला आहे, आतून छान असं तूप लावून घेतलं आहे आणि हे बनवलेलं मिश्रण या मोदकाच्या साच्यामध्ये छान असं भरून घेऊया। छान दाबून असं भरून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक तुटणार नाही। तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण या मोदकाच्या साच्यामध्ये छान असं माव्याचे मिश्रण भरून घेतलं आहे। पाहू शकता सुंदर असे मोदक आपले तयार झाले आहेत। हे मोदक डिशमध्ये काढून घेऊया। हे आपले इथे दोन्ही प्रकारचे मोदक तयार आहेत, मावा मोदक आणि पार्ले बिस्किट पासून बनवलेले मोदक। तर तुम्हाला ही मोदकाची रेसिपी कशी वाटली? ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे प्रश्न किंवा प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा।